नमस्कार. बहुजन संघटक या चॅनेलच्या सगळे सबस्क्रायबर्स असतील आणि माझे ओबीसी बांधव असतील, सगळे बहुजन यांना सप्रेम नमस्कार. जय ज्योती, जय भीम. मुळात आत्ता मी आपल्या चॅनलवर लाईव्ह आलो आहे, याबद्दल संयोजकांचे आयोजकांचे आभार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो आत्ता माझा विषय आहे, ओबीसी आरक्षण, काल, आज आणि उद्या. आता सध्या आपण सर्व पाहत असताल की महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आरक्षण, जनगणना याबाबत खूप मोठा एक प्रोपोगंडा चालू आहे, खूप मोठी चर्चा चालू आहे. वेगवेगळ्या समाजाचे मोर्चे निघत आहेत, वेगवेगळ्या समाजामधून आरक्षणाची मागणी होत आहे. त्याच्यामध्ये काही प्रगत समाज आहेत, त्या प्रगत समाजामधील जे गोरगरीब असतील त्यांच्याकडून मागणी होतीये की आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे. आतापर्यंत आरक्षणाबाबत बऱ्याच लोकांमध्ये अज्ञान होतं, संभ्रम होता आणि अजून पण आहे. आता थोडंसं ओबीसी आरक्षण आपण जे म्हणतो ते नक्की ओबीसी आरक्षण काय, सर्वात महत्वाचं ओबीसी म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आपल्या घटनेला अभिप्रेत, घटनेच्या पण आधी आपण जर गेलो की भारताच्या ज्या सामाजिक आपली चौकट होती, एक सामाजिक उतरंड होती किंवा एक समाज व्यवस्था होती, त्या समाज व्यवस्थेमध्ये वर्णव्यवस्था बनवलेली होती हजारो वर्षापासून. आणि त्यानुसार भारतातील विविध समाजांची कामं ठरवली गेली, सामाजिक स्थान ठरवलं गेलं, त्यांचे शिक्षणाचे, समाजामधील त्यांचे वेगवेगळ्या देवस्थान असतील किंवा त्यांचे धार्मिक अधिकार त्या जातीच्या वर्णव्यवस्थेप्रमाणे ठरवले गेले. त्याच्यामध्ये ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, शूद्र असतील आणि अतिशूद्र. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि बाबासाहेबांनी घटनापीठाचे अध्यक्ष असताना ही वर्णव्यवस्था संविधानामध्ये कशी सामावून घ्यायची आणि ह्या वर्णव्यवस्थेनुसार संविधानामध्ये त्यांना कसे अधिकार द्यायचे की त्यांचं उत्थान होईल, त्यांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती, आर्थिक स्थिती ही सुधारली जाईल, जेणेकरून वर्णव्यवस्थेच्या ह्या सामाजिक परिस्थितीमध्ये पिचलेला जो वर्ग होता, जो खालचा समजला जायचा, जो बहिष्कृत समजला जायचा, ज्याला आपण अनटचेबल्स म्हणतो, की सामाजिक रित्या त्यांना एक प्रकारची हीन दर्जाची, दीन दर्जाची वागणूक दिली जायची. तर ह्या वर्षानुवर्ष, हजारो वर्षाच्या वर्णव्यवस्थेमध्ये पिचलेल्या, तळागाळाला गेलेल्या वर्गाला संविधानामध्ये वरती आणण्यासाठी, संविधानिक अधिकार देण्यासाठी बाबासाहेबांनी बऱ्याच गोष्टींचं नियोजन केलं. त्याच्यामध्ये आपण एक जे अतिशूद्र त्यावेळेस मानले जायचे, जे शेड्यूल कास्ट आहेत, अनुसूचित जाती आपण म्हणतो त्यांना, दुसरे आहेत शेड्यूल ट्राईब्स, ज्या अनुसूचित जमाती, यांची परिस्थिती हजारो वर्ष स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अत्यंत हलाखीची आणि समाजाने एक प्रकारे त्यांना गावकुसाबाहेर ठेवल्याची अशी परिस्थिती, त्यांना अनेक अधिकार नव्हते. आणि मग बाबासाहेबांनी 341 कलम असेल, 342 कलम असेल SC ST साठी, की या जातींना, या समाजांना, या वर्गाला कुठंतरी समानतेची संधी द्यावी, त्यांना प्रतिनिधित्व मिळावं, याच्यासाठी संविधानामध्ये नोकरी असेल, शिक्षण असेल आणि राजकीय प्रतिनिधित्व असेल, याच्यासाठी आरक्षणाची तजवीज केली. त्यानंतर येतो वर्ग ओबीसी.
संविधानामध्ये ओबीसी हा शब्द नाहीये, ते एक त्याचं नॉमिक्लेचर आपण म्हणतो. तर संविधानामध्ये बाबासाहेबांनी 340 कलम टाकलं आणि त्या 340 कलमामध्ये म्हणाले की हे ओबीसीचे अदर बॅकवर्ड क्लासेस, म्हणजे गाव कुस्सा बाहेर पण ज्यांना खूप हीन दीन दर्जाची वागणूक नव्हती, पण ते गावगाड्यामधले मग माळे असतील, साळे असतील, तेली असतील, शिंपी असतील, गौंडे असतील, धनगर असतील, बागवान असतील, असे जी हातावरली पोट व गावगाड्यामधले छोटी छोटी कामं करून बलुतेदार असतील, धोबे असतील, न्हावे असतील, परीट असतील, असा जो वर्ग आहे ज्यांना तिथं पण सामाजिक समानतेची वागणूक नव्हती, पण थोडंफार 2 वेळचं जेवण त्यांना मिळू शकेल असे त्यांच्या अंगामध्ये कला होत्या आणि ते त्यांचं तसं पोट भरत होते. तर ही असा जो वर्ग तो ओबीसी. मग ओबीसी ओळखायचा कसा? तर ओबीसी ओळखायचा कसा? तर ओबीसी ओळखायचा असा की जो समाज आपल्याला म्हणता यायचं नाही, जो वर्ग, जो जात समूह सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, याच्यामध्ये आर्थिक मागासपणा अजिबात नव्हता. कारण की आर्थिक मागासलेपण हे जाऊ पण शकतं आणि 2 पिढ्यानंतर परत ते आर्थिक मागासलेपण येऊ पण शकतं. बाबासाहेबांनी पर्टिक्युलर काय सांगितलं? सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणजे ओबीसी. त्यांना घटना कलम 340 मध्ये अधिकार दिले की सरकारने राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमावा व या देशातल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास जाती, शैक्षणिक आणि सामाजिक मागास वर्ग शोधून काढायचा आणि त्यांच्यासाठी विविध योजना करायच्या. त्यांच्यासाठी नोकरीमध्ये असतील, शिक्षणामध्ये असतील जागा आरक्षित करायच्या आणि त्यांना समान प्रतिनिधित्व मिळलं पाहिजे, त्यांचं कुठंतरी अपलिफ्टमेंट झाली पाहिजे, अशा प्रकारच्या सरकारमध्ये योजना राबवायच्या. अशासाठी ते 340 कलम घातलं. तसं म्हटलं तर 26 जानेवारी 1950 साली आपलं संविधान अस्तित्वात आलं आणि त्यानंतर अपेक्षित होतं की ह्या ज्या सर्व हा ओबीसी वर्ग आहे, ह्या काय आपल्या हजारो जाती भारतामध्ये आहेत, यांच्यासाठी तो आयोग नेमला गेला पाहिजे होता. आणि आयोग नेमला गेल्यानंतर त्या जातींची एकदा ओळख झाल्यानंतर त्यांच्यासाठी त्यांचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय प्रतिनिधित्व त्यांना मिळालं पाहिजे आणि त्यांना कुठेतरी समाजामध्ये एक समान संधी मिळाली पाहिजे या प्रत्येक क्षेत्रात. अशा प्रकारच्या आयोजन नियोजन केलं पाहिजे होतं. परंतु 1953 साल उजडलं तरी सुद्धा तत्कालीन सरकारने असा आयोग नेमला नाही. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10 ऑक्टोबर 1951 साली राजीनामा दिला की ओबीसींसाठी तुम्ही आयोग नेमत नाहीये. मग हल्लाखोळ झाला आणि 1953ला भारतातील पहिलं मागासवर्ग आयोग गठीत झाला. त्याचं नाव आहे कालेलकर आयोग. आपण बरेच जण ऐकत असताल कालेलकर आयोग, कालेलकर आयोग. काकासाहेब कालेलकर म्हणून एक गृहस्थ होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग गठीत झाला. आयोगाचं काम होतं संपूर्ण भारतातील सामाजिक, शैक्षणिक मागास जातींची गणना करायची, जाती शोधून काढायच्या आणि त्याची एक यादी बनवायची. ती राज्यानुसार वेगळी असेल आणि केंद्रानुसार वेगळी असेल आणि त्यानुसार राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला त्यांच्यासाठी विविध योजना किंवा सीट्स आरक्षित ठेवण्यासाठी जे काय कायदे असतील ते करायला लावायचे. ह्या काकासाहेब कालेलकरांनी 2 वर्षात सर्वे केला आणि भारतामध्ये साधारणतः 2999 म्हणजे 3,000 जाती ह्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे ह्या असं शोधून काढल्या. आणि 1955 साली हा अहवाल सुपूर्द केला.
आता शोकांतिका अशी आहे, काकासाहेब कालेलकरांनी हा अहवाल सुपूर्द करताना स्वतः अध्यक्ष असताना त्याच्यावर एक डिसेंट नोट लिहिली, मतभिन्न टिप्पणी आपण त्याला म्हणतो. जरी मी हा अहवाल सादर करत असलो तरी असं काही जातींना आरक्षण देणं आणि काही जातींना विविध स्कीम देणं हे समानतेच्या न्याय तत्वाला धरून नाहीये. त्यामुळं माझा या अहवाल जरी मी देत असेल तरी त्यास माझी सहमती नाही. ही केवढी मोठी शोकांतिका आहे. त्यानंतर हा अहवाल असाच बस्तानामध्ये बांधला गेला. त्यानंतर साल उजडलं. आपण म्हणतो मग ओबीसीला आरक्षण कधी मिळालं. राष्ट्रपतींनी, केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना त्या त्या राज्यातले ओबीसी जाती शोधून काढा आणि एक लिस्ट बनवा असे आदेश दिले. त्यानुसार 1961 साली महाराष्ट्रामध्ये एक बीडी देशमुख कमिटी स्थापित झाली आणि त्या बीडी देशमुख कमिटीने साधारणतः 180 अशा जाती त्या शोधून काढल्या की ज्या जाती कालेलकर आयोगाच्या लिस्टमध्ये होत्या महाराष्ट्रातल्या. आणि मग 1961 सालापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे नोकरीमधील आणि शिक्षणामधील आरक्षण चालू झाले. तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 10% ओबीसींना आणि 4% विमुक्त जाती आणि भटक्या जाती VJNT नॉमॅडिक ट्राईब्स आणि विमुक्त जाती असं 14% आरक्षण 1961 सालापासून महाराष्ट्रामध्ये चालू झालं. आपल्याला शैक्षणिक आरक्षण 15(4) घटना कलम व नोकरीमधील 16(4) नुसार आपल्याला मिळतंय. पण ओबीसींना राजकीय आरक्षणाची तरतूद घटनेमध्ये नव्हती. राजकीय आरक्षणाची तरतूद होती SC आणि ST ला घटना कलम 243 प्रमाणे. असं 1961 पर्यंत आपण आलो. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 180 जाती होत्या आणि त्या 180 जातींना ओबीसी मधल्या जातींना 10% आरक्षण आणि VJNT जातींना 4% आरक्षण. त्यानंतर मग हल्लाखोळ उठला की राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा दबलाय. मग सुरुवात झाली ओबीसींची. मग ओबीसींसाठी उठाव चालू झाले आणि मग 1977 मध्ये जनता दलाचे सरकार आले. या जनता दलाचे सरकार आल्यानंतर त्यांनी भारतामधील ओबीसींना आश्वासन दिले की आम्ही आता ओबीसींना आरक्षण देणार. आणि मग मंडल आयोग 1979 मध्ये स्थापित झाला. हे मंडल आयोग म्हणजे आपण म्हणतो तर बिहारचे माजी मुख्यमंत्री BP मंडल आणि ते खासदार पण होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. तो दुसरा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग. नवीन कालेलकर आयोगाला फेटाळून लावलं आणि आता नवीन आयोग नेमायचा असा नवीन मंडल आयोग नेमला गेला. 1979 साल उजाडलं. परत दुसरा आयोग नेमण्यासाठी मंडल आयोगाने साधारणतः 3 वर्ष भारतामधल्या हजारो जातींमधून ज्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे म्हणजे समाजामध्ये त्यांना मानमान्यता मिळत नाही, हीन दर्जाची वागणूक दिली जाते. प्रतिष्ठित जातींकडून, प्रगत जातींकडून ज्या जाती राजकीय, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रगत होत्या, एक गठ्ठा होत्या, त्या जातींपासून ज्या जातींवर सामाजिकरित्या अन्याय होत होते, हीन दर्जाची वागणूक दिली जात होती, अशा भारतातल्या हजारो जातींमधून मंडल आयोगाने 3744 जाती शोधून काढल्या की या सामाजिक पण मागास आहे आणि शैक्षणिक दृष्ट्या म्हणजे त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या समान संधी मिळत नाही अशा जाती शोधून काढल्या. आणि हा रिपोर्ट 31 डिसेंबर 1980 ला सुपूर्द केला.
1980ला सुपूर्द केल्यानंतर व्ही.पी. सिंगांनी, बघा आता 1980ला हा रिपोर्ट सबमिट होतोय, तरी तो रिपोर्ट 10 वर्ष रखडवला गेला. आणि ज्यावेळेस इंदिरा गांधींचं सरकार जाऊन व्ही.पी. सिंगांचं सरकार आलं, तेव्हा 7 ऑगस्ट 1990 उजाडला. 1950 कुठं आणि 1990 कुठं, तो दुसरा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग म्हणजे मंडल आयोगाचा रिपोर्ट हा संसदेच्या पटलावर स्वीकारला गेला. त्याला साल उजाडलं 1990. आणि मग ओबीसींना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण त्या मंडल आयोगाच्या रिपोर्ट. बरं, मंडल आयोगाने फक्त आरक्षणाची तरतूद केली होती का? तर होती, पण मंडल आयोगाच्या शिफारशी खूप ओबीसींचं भविष्याचं कल्याण करणाऱ्या होत्या, पण त्या स्वीकारल्या नाही. त्याच्यामध्ये राजकीय आरक्षण, लोकसभेला, विधानसभेला, बाकीच्या पण ज्या घटनात्मक जागा असतात त्या ठिकाणी राजकीय आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस होती. ज्या सरकारच्या एक्सेस लँड आहेत, चराव पूर्ण आहेत, त्याच्यामध्ये पण ओबीसींना जागा प्रोव्हाइड करण्यात यावी, त्यांच्यासाठी विविध कर्जाच्या योजना करण्यात याव्या अशी शिफारस होती, पण ती स्वीकारली गेली नाही. बर, 1990 मध्ये ज्यावेळेस हा संसदेमध्ये, लोकसभेमध्ये स्वीकारला गेला, त्यानंतर इंदिरा साहनी, आपण इंदिरा साहनी असं म्हणतो. इंदिरा साहनी नावाची एक उच्चवर्णीय महिला आणि तिच्या आणखीन सहकारी हे कोर्टामध्ये गेले की असं जातीवर आधारित आरक्षण देता येणार नाही आणि हा आयोग फेटाळण्यात लावण्यात यावा आणि हे असं आरक्षण रद्द करण्यात यावं. ती केस 3 वर्ष चालली आणि त्यानंतर 1993 मध्ये इंदिरा साहनी भारतातील ओबीसींचं भवितव्य ठरवणारा खटल्याचा निकाल आला. 7 जणांच्या घटनापीठाने तो निकाल दिला. त्याला इंदिरा साहनी जजमेंट म्हणतात. आणि त्या इंदिरा साहनीच्या निकालाने ओबीसींचं कुठेतरी रखडलेलं 1950 पासून 43 वर्षानंतर ओबीसींना घटनात्मक जे अधिकार दिलते ते अधिकार 1993 साली भेटले आणि मग कुठेतरी ओबीसीचं आरक्षण चालू झालं. आता आपण येतो परत महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर काय झालं? ज्या वेळेस 1993 साली इंदिरा साहनी जजमेंट आलं, महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचं सरकार होतं आणि मग त्यांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये कायदा करून मंडल आयोग लागू करण्यासाठी विविध आंदोलनं झाली. त्याच्यामध्ये छगन भुजबळ असतील, जनार्दन पाटील असतील, अशा बऱ्याच नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू करण्यासाठी इंदिरा साहनीनंतर मोठमोठ्या सभा घेतल्या, आंदोलनं घेतली, रस्ता रोको घेतले. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण लागू झालं. त्यावेळेस ज्या मंडल आयोगाने जाती दिल्या होत्या महाराष्ट्रातील आणि बी.डी. देशमुख कमिटीमध्ये नव्हत्या, अशा जातींना आता बरेच जण म्हणतात, बरेच आता नवीन नवीन आरक्षणाचे अभ्यासक निर्माण झालेत, बरेच अभ्यासक तयार झालेत, विचारवंत तयार झालेत. ते म्हणतात ओबीसी मधल्या 100 जाती एका जीआरने घेतल्या, ही जात एका जीआरने घेतली. अरे बाबांनो, आणि कुठला आयोग आला आणि कुठला एम्पिरिकल डाटा आला? अरे बाबांनो, की हा एम्पिरिकल डाटा मंडल आयोगाचा रिपोर्ट तुम्ही बघा, 1000 पानांचा रिपोर्ट आहे. त्याचे 3 खंड आहेत मंडल आयोगाचे. त्यांनी भारतामध्ये 3 वर्ष फिरून कलेक्टर असतील, विविध शैक्षणिक अधिकारी असतील, आरोग्याचे अधिकारी असतील, यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक त्यांची अधोगती, त्यांची परिस्थिती, ते खातात काय, त्यांची राहण्याची सोय कशी आहे, त्यांची घरं कशी आहेत, त्यांची मुलं शाळेत जातात कशी, त्यांच्या शाळांची काय सुविधा आहे, अशा सर्व बारीक अभ्यास करून 1000 पानांचा तो अहवाल तयार केला. आणि तोच आमचा एम्पिरिकल डाटा आहे बाबांनो, तोच आमचा अहवाल आहे. आणि बी.डी. देशमुख कमिटीमधल्या 188 जातीमध्ये ज्या जाती नव्हत्या आणि मंडल आयोगामध्ये ज्या महाराष्ट्रातील जाती होत्या, त्या जाती महाराष्ट्र सरकारने जेआरने त्या ऍड केल्या. साधारणतः 350 जाती त्याच्यामध्ये झाल्या. काही जण म्हणतात ते 1993 23 मार्च काहीतरी तो जेआर आहे आणि 1993च्या अशा जाती एका जेआरने आला, एका जेआरने आला. असं कुठल्या जेआरने कुठलं सरकार असावं संविधानिक बेकायदेशीर काम करेल का? आणि जर 1993 साली अशा जाती आल्या
तर इंदिरा साहनी जर सुप्रीम कोर्टात जाती तर महाराष्ट्रातले मग असेच आरक्षणाचे अभ्यासक किंवा जे स्वतःला स्कॉलर समजत होते की आरक्षण एक अन्याय आहे, एक जातीभेद आहे, मग हे कोर्टामध्ये गेले नसते 1993 साली. ही आपल्या महाराष्ट्रातील ओबीसीमध्ये आणि ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांमध्ये पण असलेली खूप मोठी ही चूक आहे, खूप मोठा भ्रम आहे आणि खूप मोठा गैरसमज आहे. त्यांनी आज तो गैरसमज दूर करावा. तर अशा प्रकारे आपल्या 350 जाती आल्या. त्यानंतर झालं असं की इंदिरा साहनी खटल्यामध्ये घटनापीठाने एक कसोटी लावून दिली की ठीक आहे, आता ह्या ज्या जाती आहेत मंडल आयोगातल्या ह्या जाती तर अशा राहतील, परंतु याच्यानंतर पण काही जाती सामाजिक आणि शैक्षणिक मागास असतील किंवा काही जाती सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण दूर करून प्रगत होतील, तर याच्यासाठी काय करायचं हा प्रश्न विरोधकांनी तिथं काढला. त्यावेळेस या घटनापीठाने तिथं अशी एक कसोटी लावून दिली की प्रत्येक राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग गठीत करावा. तो क्वाझी ज्युडिशियल असेल, क्वाझी ज्युडिशियल कमिशन म्हणतात, न्यायिक आयोग त्याला म्हणतात. त्याचा अध्यक्ष हा रिटायर्ड जज असेल आणि सामाजिक किंवा शैक्षणिक मागास अशा क्षेत्रामध्ये ज्याला अभ्यास आहे असे सदस्य नेमावे. आणि त्यानुसार मग महाराष्ट्राने 2005 मध्ये एक कायदा आणला, त्याला म्हणतात राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम 2005. आणि त्याच्यामध्ये अटी नियम आले की कोणती जात जर ओबीसी मध्ये समाविष्ट करायची असेल तर त्याचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण ह्या आयोगाने करायचं. आणि जर त्याचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध झालं तर ती जात ओबीसी मध्ये समाविष्ट करायची. तर अशा प्रकारे ओबीसीच्या जाती ह्या राज्य सरकारच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग नेमला गेला. आतापर्यंत खत्री आयोग झाला, बापट आयोग झाला, गायकवाड आयोग झाला, म्हसे आयोग झाला, असे सराफ आयोग झाला, असे आतापर्यंत बरेच राज्य मागासवर्ग आयोग झाले. आता गायकवाड कमिशन चालू आहे. त्यांच्या आतापर्यंत 54 अहवाल आलेत विविध जातींचं मागासलेपण तपासण्यासाठी. काही जातींचं मागासलेपण जिथं सिद्ध झालं त्या ओबीसी यादीत जोडल्या गेल्या आणि काही जातींचं मागासलेपण सामाजिक आणि शैक्षणिक हे सिद्ध झालं नाही, ज्या शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या प्रगत आहेत असं आयोगांना दिसलं, त्यांनी त्या फेटाळल्या. आता महाराष्ट्रामध्ये असं झालंय की मराठा समाजाची बऱ्याच म्हणजे 2014 पासूनची मागणी, त्याच्या पण आधीपासूनची मागणी की आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षण हे गरीब घटकाला 100% मिळालं पाहिजे. फक्त आरक्षण मिळण्यासाठी ओबीसी मधून मिळण्यासाठी ती जात सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास पाहिजे. आता मराठा समाजा बाबतीत आतापर्यंत 4 राज्य मागासवर्ग आयोगाने 4 वेळा मराठा समाजाचं मागासलेपण फेटाळलंय. तर का फेटाळलंय तर मराठा समाज हा सामाजिक स्तरावर म्हणजे राजकीय असेल, वेगवेगळ्या सहकार असेल, तुमचे धार्मिक जी स्थानं असतात किंवा आपल्या गावगाड्यामध्ये जे अधिकार असतात धार्मिक विधी करायचे, त्याच्यामध्ये सामाजिक दृष्ट्या हा प्रगत समाज आहे आणि तो पहिल्यापासून येते सर्वांना मान्य आहे. तुमचे साखर कारखानदारे असेल, तुमचे दूध संघ असतील, तुमच्या पतसंस्था असतील, जिल्हा बँका असतील, शैक्षणिक संस्था असतील, अशा प्रत्येक याच्यामध्ये अधिराज्य गाजवणारा मराठा समाज आहे. बरं, याच्यामध्ये गरीब आहेत का? खूप आहेत. तर याच्यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण आतापर्यंत होतं का? तर नव्हतं. आता विषय येतो की ओबीसी आरक्षण, ओबीसी मध्ये इतक्या जाती आणि ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे का नाही. ओबीसी आरक्षणाचा एक सोपा विषय आहे की
ती जात सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरली पाहिजे. याच्यामध्ये 2014 राणे कमिटीची नियुक्ती झाली. ज्यावेळेस 2005 साली राज्य मागासवर्ग अधिनियम हा तयार झाला इंदिरा साहनी खटल्याच्या निकालान्वये, त्यावेळेस त्याच्यामध्ये असं होतं की कोणती महाराष्ट्रामधील जात ओबीसी म्हणजे सामाजिक शैक्षणिक मागासवर्गाच्या महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये ओबीसीमध्ये लिस्टमध्ये त्याला टाकायचं असेल तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण हा राज्य मागासवर्ग आयोग तपासेल. नारायण राणेंच्या वेळेस झालं की नारायण राणे ही कमिटी त्यांचं ज्युरिस्डिक्शन सोडून एक वेगळी कमिटी खरं तर त्यावेळेस दिलं पाहिजे होतं मागासवर्ग आयोगाला, आणि त्यामुळे ते आरक्षण त्यावेळेस गेलं आणि मराठा समाजामधील जे गरीब तरुण युवक आहेत तर त्यांच्यामध्ये नाराजी पसरली. त्यानंतर परत मग 2018 म्हसे आयोग नेमला. मग म्हसे साहेब आयोगाचे अध्यक्ष होते. ते त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर गायकवाड आयोग स्थापित झाला. त्यानंतर मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण हे विविध कसोट्यांवर विविध त्याचे सर्वे झाले आणि एक तो रिपोर्ट आला. त्यानुसार मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देता वेगळं 16% आरक्षण हे देवेंद्र फडणवीसांनी एससीबीसी ऍक्ट 2018 यानुसार दिलं. आणि मग तो ऍक्ट आल्यानंतर मराठा समाजाला 50%च्या पेक्षा वेगळं एससीबीसी ऍक्ट बनवला आणि तो मग हायकोर्टमध्ये गेला. हायकोर्टामध्ये तो रिपोर्ट ऍक्सेप्ट झाला. हायकोर्टामध्ये आरक्षण टिकलं गेलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्या गायकवाड कमिशनच्या रिपोर्टचा अभ्यास केला आणि मग तिथं बरेच शुक्ला, मिश्रा, सदावर्ते बरेच जण कोर्टामध्ये गेले आणि त्या आयोगाची शहानिशा झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने असं फाइंडिंग दिलं की मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास नाहीये, राजकीय दृष्ट्या प्रगत आहे. सरकारी नोकरीमधलं त्यांचं प्रतिनिधित्व पाहिलं गेलं, शैक्षणिक संस्थांमधलं मग त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट्स असतील, पोस्ट ग्रॅज्युएट असतील, मेडिकलमधील असतील हे पाहिलं गेलं आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या पण मागास नाहीये, राजकीय दृष्ट्या प्रगत आहे. मग मुख्यमंत्री किती, मग आमदार किती, सो अँड सो ह्या सर्व गोष्टीचं उहापोह तिथं झाला आणि सुप्रीम कोर्टाने ते पण परत एकदा घटनापीठ स्थापित झालं आणि त्या घटनापीठाने 5 जणांच्या बेंचने मराठा आरक्षण ओबीसी मधून म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जो गायकवाड आयोगाने रिपोर्ट दिला तो रिपोर्ट बहुमताने फेटाळला. त्यामुळं परत एकदा मराठा समाजातील युवकांचं भ्रमनिरास झाला. पण माझं एक म्हणणं असं आहे की 2 राष्ट्रीय कमिशन 2003 मध्ये राष्ट्रीय कमिशनने असं म्हणलेलं आहे की मराठा समाज हा पॉलिटिकली फॉरवर्ड कास्ट आहे महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर 3-4 आयोगाने फेटाळलं. हे राजकीय कुरघोडीमध्ये मराठा समाजाचं आरक्षणची दिशा भरकटली किंवा आपल्याला म्हणता येईल चुकीच्या पद्धतीनं आमिष असं दाखवलं गेलं की आपण ओबीसी आहोत, आपण ओबीसी हो, पण ज्या स्टॅटिस्टिक्स आहेत, ज्या आकडेवारी आहे सहकार क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, सरकारी नोकऱ्यामधली ही आकडेवारी ही कधी बदलत नसते. हे बऱ्याच जणांनी खरं तर लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामध्ये आतापर्यंत होत असं होतं की 50% पर्यंत महाराष्ट्रामध्ये आरक्षण गेलं होतं. बरं, हे 50% आरक्षण कसं आहे तर एससी म्हणजे शेड्यूल कास्ट मध्ये 59 जाती आहेत, त्यांना 13% आरक्षण आहे. शेड्यूल ट्राईब्स म्हणजे अनुसूचित जमाती त्यांना 7% आरक्षण आहे. त्याच्यामध्ये किती जाती आहेत? 47 जाती. त्यानंतर जे आपण त्यांना व्हीजेएनटी म्हणतो त्या व्हीजेएनटी मध्ये पण 4 प्रकार आहेत. जे व्हीजे आहेत विमुक्त जाती त्यांना 3% आरक्षण आहे, त्याच्यामध्ये जाती आहेत 14. जे एनटी
NT मध्ये पण B, NT C आणि NT D अशी वर्गवारी झाली. NT B ला आहे 2.5% आरक्षण, त्याच्यामध्ये आहे जवळजवळ 28+7 जाती. NT C त्यांना 3.5% आरक्षण आहे, त्याच्यामध्ये आहे 1 कास्ट. कोणती कास्ट? धनगर. NT D 2% आरक्षण, याच्यामध्ये जात आहे 1 वंजारी आणि वंजारीच्या तत्सम पोट जाती. त्यानंतर स्पेशल बॅकवर्ड क्लासेस. आपल्याला गोवारी समाज आणि गोवारींचं आंदोलन माहिती असेल, नागपूर अधिवेशनाच्या वेळेस बरंच काय काय झालं होतं. त्यावेळेस SBC म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लासेस म्हणून SBCंना 2% आरक्षण दिलं, त्यांच्यामध्ये 7 जाती आहेत. तर अशा एकूण OBC मध्ये सध्याच्या मितीला 400 ते 450 जाती आहेत. आणि आता हे आरक्षण महाराष्ट्रामध्ये 52% होतंय. SC, ST, OBC, SBC, VJ, NT B, C आणि D. आता असा कलगीतुरा होतो की OBCंची संख्या, आता आपल्या एका दुसऱ्या विषयावर येऊ की OBCंची संख्या 20% OBC म्हणतात, आणि त्याच्या स्टॅटिस्टिक्स आहे. जनगणना आपण म्हणतो, जनगणना ही दर 10 वर्षांनी जनगणना होती. आता ही जनगणना, त्याला आपण डिकेडल कास्ट सेन्सस म्हणतो, दशवार्षिक जनगणना. ती जनगणना कशासाठी करायला लागते? त्या जनगणनेमध्ये काय असतं? ह्या दशवार्षिक जनगणनेमध्ये काय मोजलं जातं? तर सर्वप्रथम प्रत्येक धर्माची लोक, म्हणजे हिंदू किती आहेत, मुस्लिम किती आहेत, ख्रिश्चन किती आहेत, पारशी किती आहेत, जैन किती आहेत, झोरेस्ट्रियन किती आहेत, अँग्लो इंडियन किती आहेत, हे गणले जातात. आणि दुसरं, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स. आपल्या बऱ्याच जणांना माहिती नाही की SC ST शेड्यूल्ड म्हणजे काय? शेड्यूल्ड म्हणजे अनुसूची. ही अनुसूची कुठली? तर ही अनुसूची संविधानामध्ये त्यावेळेस सूची केलेली आहे त्या जातींची. त्या सूचीमध्ये ह्या अनुसूचित जातींची ती यादी आहे. दुसरी सूची आहे, दुसरं शेड्यूल जोडले, त्याच्यामध्ये अनुसूचित त्या जमाती आहेत, ज्या मागास जमाती आहेत, मग ह्यांना म्हणतात शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स. तर जनगणनेमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मोजल्या जातात. फक्त 2 जात समूहाची आत्तापर्यंत दशवार्षिक जनगणनेमध्ये त्यांची गणती करणं हे क्रमप्राप्त आहे, हे मॅन्डेटरी आहे. कारण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, पदोन्नतीमध्ये आणि राजकारणामध्ये, म्हणजे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जर त्या मतदारसंघामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची संख्यानुसार त्यांना आरक्षण दिलं जातं. बर, मग आतापर्यंत OBCंची जनगणना झाली का नाही झाली? तर झाली. सगळ्यात शेवटची जनगणना झाली 1931 साली. त्यावेळेस OBCंची लोकसंख्या, OBCंची म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागास जातीची, जात समूहाची लोकसंख्या 52% अधोरेखित केली होती. त्यानंतर परत दर 10 वर्षांनी जनगणना झाली, पण जातीगत जनगणना नाही झाली. त्यानंतर 2011 मध्ये मनमोहन सिंगांच्या काळामध्ये दशवार्षिक जनगणना झाली. त्यानंतर एक सेन्सस झाला, त्याला जनगणना म्हणता येत नाही, त्या जनगणनेला म्हणतात SCCC 2011, म्हणजे सामाजिक सोशो इकॉनॉमिक, सामाजिक आणि आर्थिक निकषावरची जनगणना. ती OBCंची SCCC झाली, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस म्हणतात त्याला. त्याच्या आकडेवारी केंद्र सरकारकडे आहे, फक्त ती आतापर्यंत कोणतंच सरकार OBC एक येतील, OBCंची जर संख्या, आपण म्हणतो जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी साझेदारी, आणि मग त्यांना प्रत्येक सत्तेमध्ये, राजकारणामध्ये, बजेटमध्ये तेवढा वाटा द्यावा लागेल, यासाठी ही आकडेवारी समोर अजूनपर्यंत आणली जात नाही. केंद्र सरकारकडे ती आकडेवारी आहे.
आता विषय येतो की ओबीसी 52% जर 1930 साली असतील तर आता हे लोकसंख्या आकडेवारीच्या प्रमाणात वाढते तर नक्की 60च्या पुढे असतील, 65 असतील, 65 असतील. मग आता ओबीसी एवढेच आहे, मग तेवढं खातात, एवढं हे करतात. पण मुळात 3 प्रकारचं आरक्षण असतं. एक एससीला असतं, एक एसटीला असतं आणि तिसरं असतं ओबीसींना सामाजिक आणि शैक्षणिक मागास. मग 50% मध्ये जर एखादी जात सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण सिद्ध करत नसेल तर तिला आरक्षण देता येऊ शकत नाही. जर ती जात शेड्यूल कास्ट नसेल तर तिला आरक्षण देता येऊ शकत नाही. आणि आता नवीन शेड्यूल कास्ट किंवा नवीन शेड्यूल ट्राईब्स या जाती त्यावेळेस अधोरेखित संविधानाच्या सूचित झालेल्या आहेत. आता नवीन ऍड करणं हे खूप मोठं दिव्य आहे. तर मग ओबीसींनी 52% घेतलं, पण ओबीसींनी 52%, बरं हे कशावरून आकडेवारी आली? ही आकडेवारी तीच आली की आरक्षण 50%च्या वरचा नियम हा गुणवत्तेसाठी असतो, त्यामुळं 50% गुणवत्तेसाठी ठेवायचं. मग एससी एसटीचं साधारणतः 20-22% होतं. मग त्यामुळे जे उरलेलं आहे त्याच्यामध्ये 50%च्या कॅपमध्ये ओबीसींना बसवलं. त्यामुळं सर्वात मोठा गैरसमज, सर्वात मोठा काही जण करतात की जेवढी संख्या आहे त्याच्या निम्म आरक्षण दिलं पाहिजे. हा दावा, हे गृहीतक हे कुणी मांडलं आतापर्यंत, कोणत्या कोर्टाने मांडलं, हे मला या जे सोकॉल्ड आता ओबीसी किंवा आणखीन कुठल्या आरक्षणाचे अभ्यासक आहेत त्यांनी दाखवून द्यावं की 50% मग 25% दिलं पाहिजे, 60% मग 30% दिलं पाहिजे, आणि मग आता ओबीसी 30% तर मग त्यांना 15% दिलं पाहिजे, ओबीसींनी सगळं आरक्षण खाल्ले. असं नाहीये. 50%ची कॅप ती गुणवत्तेसाठी आतापर्यंत प्रत्येक कोर्टाने विविध, म्हणजे बालाजी असेल, असे वेगवेगळे खटले आहेत, याच्यामध्ये ती माननीय सुप्रीम कोर्टाने ती 50%ची अट घालून दिली होती. पण आता याच्यामध्ये आणखीन एक डेव्हलपमेंट अशी झाली की 103वी घटना दुरुस्ती झाली. आतापर्यंत आपल्या भारताच्या घटनेमध्ये 103 घटना दुरुस्त्या झाल्यात आणि आत्ताची 103वी घटना दुरुस्ती आहे. त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी काय केलं? बाबासाहेबांना घटनेला अभिप्रेत आर्थिक निकषावर आरक्षण नव्हतं, कारण की आर्थिक परिस्थिती ही खालावती पण आणि सुधारती पण. म्हणजे एक जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर समजा ओबीसी मधला एक घटक गौंडी काम करणारा असेल किंवा शिंपी काम करणारा असेल, त्याची आर्थिक स्थिती सुधारली आणि मग काही जणांना वाटेल की हा ठीक आहे, हा आर्थिक परिस्थिती याची सुधारली, पण त्याची सामाजिक परिस्थिती सुधारत नसते. त्याला गौंडी म्हणूनच त्यांनी जरी तिथं 1 करोडचा जरी बंगला बांधला तरी समाजामध्ये त्याला मान मान्यता आत्तापर्यंत बरोबरीची दिलेली नाही. किंवा शिंपी जरी असेल, त्यांनी मोठं दुकान जरी टाकेल, तो एकटा त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल, पण त्याचं सामाजिक स्थान हे शिंपी म्हणूनच राहील. त्याचे जे चुलत भाऊ असतील, बाकीचे असतील, भावके असतील, त्यांना शिंपी म्हणूनच त्यांना गणलं जाणार, त्यांना शिंपी म्हणूनच त्यांना तसं वागणूक दिली जाणार. त्यामुळं आर्थिक निकषावर आरक्षण हे 50 वर्षाच्या इतिहासात, 50 किंवा आता किती साधारणतः 70 वर्ष झाले असेल, आतापर्यंत नव्हतं. पण मोदी साहेबांनी आर्थिक निकषावर आरक्षण दिलं, 103वी घटना दुरुस्ती केली आणि घटना कलम 15 आणि 16 मध्ये आपल्याला जे 15(4) आणि 16(4) शैक्षणिक आणि सामाजिक मागास वर्गाला आरक्षण मिळतं, त्याच वर्गाला त्याच कलमामध्ये 15(6) आणि 16(6) अशी पोटकलमं घातली आणि असे प्रोव्हिजन केली की नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण दिलं जाईल. आणि ही खरं घटना दुरुस्ती ही एक नवीन, ठीक आहे, एक नवीन एक सामाजिक जी परिस्थिती निर्माण झाली, ज्या प्रगत जातीमधील गरीब श्रीमंताची जी दरी झाली, त्यांच्यामधील गरिबांसाठी हे आरक्षण दिलं आर्थिक निकषावर. आणि ते आरक्षण आत्तापर्यंत जरी ते कोर्टात असेल तरी अबाधित आहे. 10% EWS आरक्षण हे अजूनपर्यंत अबाधित आहे, चालू आहे. आणि हेच ज्या ह्या प्रगत जाती आहेत, सामाजिक दृष्ट्या असतील, राजकीय दृष्ट्या असतील, सहकारामध्ये असतील, शिक्षणामध्ये असतील, गावगाड्यामध्ये असतील, याच्यामधील जो गरीब वर्ग आहे त्यांच्यासाठी हे EWSचं आरक्षण अजूनपर्यंत चालू आहे आणि त्याचा उपभोग आता महाराष्ट्रामध्ये पण बरेच जण घेत आहेत. तर आता हा जो
सामाजिक आता कलह किंवा जो हट्ट केला जातोय की ओबीसी मधूनच पाहिजे, तर ओबीसी मध्ये आता सध्या जाते आहेत 450. जर व्हीजेएनटीचं सोडलं 10%, तर ओबीसीला आता 17% मिळतं. एसबीसीचं वेगळं. त्या 17% मध्ये 350 जाती आहेत. मुळात थोडंसं ताट आहे, त्याच्यामध्ये 350 जण बसलेत आणि त्याच्यामध्ये एक प्रगत समाज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाची कसोटी ज्याने सिद्ध केली नाही किंवा ज्याला फेटाळून लावलं सामाजिक शैक्षणिक मागासलेपण, हा समाज जर आला तर त्यातील जे होतकरू आहेत किंवा त्यातील जे लाभार्थी होणार आहेत त्यांच्यावर पण अन्याय आहे. आणि ह्या ओबीसीमधील 350 जातीमध्ये आत्ताच बऱ्याच सरकारी नोकऱ्या असतील, शिक्षणामधील संधी असतील, त्याच्यामध्ये बराच अनुशेष आहे. तर माझं असं म्हणणं आहे की मग हे 10% ईडब्ल्यूएस आरक्षण कोण खातंय, हे कुणासाठी आहे? तर हे 10% ईडब्ल्यूएस आरक्षण याच्यामध्ये ओबीसी नाहीये, याच्यामध्ये एससी नाहीये, याच्यामध्ये एसटी नाहीये. मग ह्या 10% ईडब्ल्यूएस आरक्षण हे आपण ज्यांना आपले मोठे भाऊ म्हणतो, मराठा समाजाला हे एक उत्तम, आणि जर त्यांना राजकीय आरक्षण नाहीये, कारण की ईडब्ल्यूएस आरक्षण हे राजकारणामध्ये नाहीये, तर ते आता आहे. म्हणजे 50%ची कॅप केंद्राने ओलांडली आणि ती आता अबाधित आहे. आणि 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण, केंद्रीय आरक्षण आता लागू आहे. आता जर केंद्र सरकारने जर घटना दुरुस्ती केली आहे आणि 15(6) आणि 16(6) हे कलम टाकलंय, तर महाराष्ट्र विधानसभा असा वेगळा ऑर्डिनन्स नाही काढू शकत? काढू शकते. 10%चा आणखीन 5% वाढवून देऊ शकते. आणि त्याच्यामध्ये गरीब मराठा समाजातील मुलं असतील होतकरू त्यांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी प्रविधान करू शकते. तर अशी ही सगळी कंडिशन आहे. ही ओबीसीचं फुगेर आरक्षण आहे. ओबीसीच्या जाती एका JRने आल्या, हा पूर्णपणे गैरसमज आहे. जाती JRने नाही आल्या. काललकर आयोग पहा, मंडल आयोग पहा, BD देशमुख कमिटीचा रिपोर्ट, हा सगळा आमचा इम्पेरिकल डाटा आहे. हा सगळा आमचा कमिशनचा रिपोर्ट आहे. ही सगळी आमची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आमची मागासलेपणाचा हा सगळा आमचा केलेला अभ्यास आहे, हा रिपोर्ट आहे. आणि त्या रिपोर्टवरनं सुप्रीम कोर्टामध्ये तावून सुलाखून निघलेलं ओबीसी आरक्षण आहे. राहिला प्रश्न 60% असतील तर 30%, असा नियम कुठेच नाही. असं कोणत्याच कोर्टाने कोणत्याच जजमेंटमध्ये म्हणलेलं नाहीये की 50% आरक्षण द्यावं, असा कुठला गृहीतक नाहीये. त्यामुळे तो एक समज आपण काढून टाकावा. राहिला विषय, आतापर्यंत अनेक जजमेंटमध्ये, अनेक खटल्यामध्ये 50%ची अट होती, पण ती 50%ची अट केंद्र सरकारने 103व्या घटना दुरुस्तीमध्ये काढून टाकली आणि 10% ईडब्ल्यूएस आरक्षण दिलंय. त्यानुसार राज्य सरकारने याच्यावर विचार विनिमय करावा, कायदेशीर सल्ला घ्यावा. ज्या कोणत्या समाजांना आरक्षणाची गरज आहे, मागणी आहे, त्यांना यामध्ये समाविष्ट करून घ्यावं, त्याची टक्केवारी वाढावी. आणि ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील, मराठा बांधव असतील, याच्यामधील हा जो आता राजकीय काही लोकांनी पेटवलेला जो संघर्ष आहे, अज्ञानातून किंवा गैरसमजातून किंवा निर्माण केलेल्या केवासमधून, तर तो गैरसमज दूर करावा. दोन समाजामध्ये हार्मनी ठेवावी, दोन समाजामध्ये सामंजस्य येईल, अशा प्रकारचे निर्णय करावे. एवढीच माझी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व ओबीसी अभ्यासक असतील, सर्व समाजातील विचारवंत असतील, आंदोलक असतील, आपल्या राज्य सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा हा बऱ्याच अभ्यासकांपर्यंत, राजकीय लोकांपर्यंत हा विषय जाईल. माझा हे फेसबुक लाईव्ह जाईल. याच्यामध्ये माझ्या बोलण्यामध्ये काही तथ्यामध्ये काही चुका आढळून गेल्या तर नक्कीच मी त्याचं निरसन करण्यास किंवा तुमच्याशी चर्चा करण्यास मी तयार आहे. आता राहिला विषय राजकीय आरक्षण. ओबीसींना राजकीय आरक्षण घटनेनं दिलं. ज्यावेळेस घटना स्थापित झाली त्यावेळेस दिलं नव्हतं. 340 कलमांनी ओबीसींसाठी एक
राष्ट्रीय मागासवर्ग आयोग नेमण्यात यावा, त्यांच्यासाठी विविध प्रकारची तरतूद करण्यात यावी आणि आरक्षण पण देण्यात यावं, अशा तरतुदी करण्यात याव्या, विविध प्रकारच्या स्कीम निर्माण करण्यात याव्या असं सांगितलं होतं. पण ओबीसींना राजकीय आरक्षण नव्हतं. ते कधी मिळालं? ज्यावेळेस राजीव गांधींचं सरकार आलं 1994ला, त्यावेळेस 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केली आणि त्या घटना दुरुस्तीने ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं. ते कसं मिळालं? तर घटना कलम 243 मध्ये SC STला राजकीय आरक्षण राजकारणामध्ये म्हणजे विधानसभेत, लोकसभेत राजकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देण्याची तरतूद करावी असं हे कलम सांगतं. त्याच्यामध्ये 243D6 आणि 243T6 अशी पोटकलमं टाकली आणि ओबीसींना विधानसभेत नाही, लोकसभेत नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्यात यावं अशी घटना दुरुस्ती 1994ला झाली. पण त्यानंतर लगेच मिळालं का? त्यानंतर पण लगेच नाही मिळालं. मग मिळालं कधी? त्याच्या विरोधात पण के कृष्णमूर्ती एक विद्वान होते, कर्नाटकचे का कोणत्या तरी राज्यातले, ह्या घटना दुरुस्तीच्या विरोधात ते पण सुप्रीम कोर्टमध्ये गेले आणि मग के कृष्णमूर्ती जजमेंट आलं. हे जजमेंट आल्यानंतर त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की ओबीसींना राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलं पाहिजे. मग जे विरोधक होते किंवा जे त्या घटना दुरुस्तीला विरोध करणारे याचिकादार होते, त्यांनी म्हणणं मांडलं की ठीक आहे, पण ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते आरक्षण किती टक्के देण्यात यावं? कारण की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे त्याच्यामध्ये ग्रामपंचायत आली, पंचायत समिती आली, नगरपालिका आली, महानगरपालिका आली, जिल्हा परिषद आली, याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये ओबीसींची आकडेवारी कमी जास्त असते. मग तुम्ही अख्ख्या राज्य हे एकक मानणार का? बरं, नाही म्हणणार. मग तुम्ही हे कसं अधोरेखित करणार की कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींना 10% आरक्षण द्यायचं का 27 द्यायचं? मग त्यावर परत सुप्रीम कोर्टामध्ये उहापोह झाला आणि मग सुप्रीम कोर्टाने एक ट्रिपल टेस्ट दिली. ही ट्रिपल टेस्ट काय दिली? तर एक डेडिकेटेड कमिशन म्हणजे समर्पित आयोग. आपण एक साधारण वर्षभरापूर्वी खूप ऐकलं असेल त्या मीडियामध्ये, डेडिकेटेड कमिशन, समर्पित आयोग, आयोग आयोग करा. आणि हे डेडिकेटेड कमिशन तुम्ही नेमा. त्याच्यानंतर ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तयार करा स्थानिक स्वराज्य संस्था वाईज, म्हणजे प्रत्येक लोकल बॉडी आपण म्हणतो, म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीचा, प्रत्येक नगरपालिकेचा, महानगरपालिकेचा, प्रत्येक पंचायत समितीमध्ये ओबीसी किती आहेत, ओपन किती आहेत, आणि मग तो डाटा करून म्हणजे बघा आपलं कोर्ट पण किती त्या बाबतीत हे आहे की प्रत्येक याचा तुम्ही तो डाटा करायचा आणि त्यानुसार आरक्षण द्यायचं. आणि मग तो जजमेंट आलं. बरं, ते जजमेंट आल्यानंतर काय झालं? कुठल्या राज्याने केलं का असा समर्पित आयोग? कोणत्याच राज्याने केला नाही. तो जजमेंट आलं कधी? के कृष्णमूर्ती आलं 2010 साली. पण 2010 नंतर कोणत्याच राज्याने समर्पित आयोग निर्माण केला नाही, कोणत्याच राज्याने इम्पेरिकल डेटा गोळा केला नाही. आणि जे 1993 नंतर आलं तर राजकारणामध्ये प्रत्येक राज्य सरकारने ठीक आहे बाबा, शिक्षणामध्ये 27%, ठीक आहे, तुमच्या नोकरीमध्ये 27%. मग प्रत्येक राज्य सरकारने त्यांचे जे ग्रामपंचायत अधिनियम असतील, जिल्हा परिषद अधिनियम असतील, स्थानिक स्वराज्य संस्थाचे ऍक्ट असतील, त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली आणि ओबीसींना 27% आरक्षण दिलं. मग असं झालं, ठीक आहे, तुम्हाला कुठली तरी एक टेस्ट करायला सांगितली होती आणि त्याच्यानंतर तुम्ही ते चालवा. पण आपण काय म्हणलो, ठीक आहे बाबा, टेस्ट कुणी केलीच नाही, पण बाबा मला ठीक आहे, मला आराम पडला, असं प्रत्येक राज्य सरकारने केलं. मग त्याला वाचा कुठं फुटली? तर आमचे ओबीसी अभ्यासक, ज्यांचे वडील काहीतरी आमदार होते, असे विकास गवळी म्हणून एक महाशय होते, अभ्यासक होते, आणि ते कोर्टामध्ये गेले, नागपूर खंडपीठामध्ये गेले आणि त्यांच्या लक्षात आलं, अरे हा 2010 साली कृष्णमूर्ती जजमेंटमध्ये अशी एक ऑर्डर केलेली, अशी ट्रिपल टेस्ट करायला सांगितली आणि महाराष्ट्राने ट्रिपल टेस्ट केली नाही. चला आता आपलं नाव करू आपण. आणि
त्यांच्या काहीतरी जिल्हा परिषदेमध्ये इलेक्शन लागल्या होत्या, त्या इलेक्शन ह्या महाशयांना लांबवायच्या होत्या असं कळतंय. आणि मग ते त्यांनी नागपूर खंडपीठामध्ये सुप्रीम कोर्टाचा कृष्णमूर्ती जजमेंटचा अवमान केला आणि ट्रिपल टेस्ट महाराष्ट्र सरकारने पास केली नाही असं कोर्टामध्ये याचिका टाकली. आणि साहजिक होतं, 2010 सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचने सांगितलेलं की तुम्ही ट्रिपल टेस्ट करा, इम्पेरिकल डाटा गोळा करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण प्रत्येक संस्थेमध्ये किती पाहिजे हे डिफाईन करा. पण हे केलं नाही. मग नागपूर खंडपीठाने सांगितलं की ठीक आहे, महाराष्ट्राने बरं हे 6 जिल्हा परिषदेच्या इलेक्शन लागल्यात त्यासाठी त्यांनी केलं होतं, पण हे जजमेंट मग खंडपीठाने सांगितलं नाही बरोबर आहे महाराष्ट्र सरकारने. मग आता त्या इलेक्शन त्यांनी थांबवल्या आणि सांगितलं ही ट्रिपल टेस्ट करा, नाहीतर तुम्हाला ओबीसीच्या जागा आरक्षित ठेवता येणार नाही. मग त्यानंतर महाराष्ट्र सरकार जागा झालं आणि नागपूर खंडपीठामध्ये चालू होतं त्यावेळेस पण त्यांनी एवढं मनावं घेतलं नाही. मग ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था, आपण आता म्हणतोय पुणे महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल, नाशिक महानगरपालिका असेल, कोल्हापूर महानगरपालिका असेल, अरे तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची टर्म संपली, आता प्रशासक आहेत, मनमानी कारभार चालू आहे सगळीकडे, पाहिजे ते टेंडर काढतात. ते मग का इलेक्शन होत नाहीये, तर ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नव्हती. मग महाराष्ट्र सरकार जागा झालं. मग हे सरकार त्या सरकारला नावं ठेवतंय, आधीच्या सरकारला नावं ठेवतंय, तुम्ही का नाही केली, आम्ही का केली. मग सुप्रीम कोर्टामध्ये तो गेला आणि तिथं आदरणीय न्यायमूर्ती अजय खानविलकर साहेब होते आणि अजय खानविलकर साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ज्या पण आता इलेक्शन होतं ते त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या इलेक्शनमध्ये ओबीसीचे आकडे, ओबीसीचं रिझर्वेशन ठेवायचं नाही आणि इलेक्शन घ्या. आम्ही त्या याचिकेमध्ये होतो, मी पण स्वतः त्या याचिकेमध्ये होतो. जज साहेबांची खूप घाई होती, बरोबर आहे. 2010 साली कृष्णमूर्ती निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अवमान तुम्ही करताय. आता तुम्ही इलेक्शन थांबवायचे नाही. राज्य सरकारचं म्हणणं होतं की ठीक आहे, जोपर्यंत आम्ही इम्पेरिकल डाटा जमवतो, आम्ही समर्पित आयोग स्थापित करतो. पण आदरणीय अजय खानविलकर साहेबांचं म्हणणं होतं की ते तुम्ही आधी केलं पाहिजे होतं. आता ज्या इलेक्शन आहेत, ज्या नगरपंचायतीच्या आहेत, ग्रामपंचायतीच्या आहेत, त्या विदाऊट ओबीसी आरक्षण घ्या आणि त्या विदाऊट ओबीसी आरक्षण निवडणूक आयोगाला घ्यायला लावल्या. शेकडो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विदाऊट ओबीसी आरक्षण निवडणुका झाल्या. आता मी पुढचं सांगतो. त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये परत सगळ्या ओबीसींनी मोर्चे काढले, ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं. आता काय करायचं. मग हे त्यांच्यावर एक तर ही राजकीय कुरघोडी चाललेली, हे सरकार तुम्ही का नाही केलं, तुम्ही मग हायकोर्टामध्ये पाहिलं नाही, मग सुप्रीम कोर्टात कुणी पाहिलं, चांगले वकील नाही दिले, सुप्रीम कोर्टाने फेटाळलं. बरं, आता तिथं असा प्रश्न झाला, काही विद्वान म्हणले की हा जो निकाल आहे विकास गवळीचा, हा निकाल फक्त त्या 6 जिल्हा परिषदांपुरता लागू आहे. आणि असं आपले काही राज्यकर्त्यांना सांगितलं, त्यांच्याशी आमचं बोलणं झालं असेल किंवा, पण कसं असतं, ज्याला कळतं त्याला कधी बोलवलं जात नाही किंवा त्याचा सल्ला घेतला जात नाही. माझं म्हणणं असं होतं की हा निकाल हा 6 जिल्हा परिषदापुरता नाही, हा महाराष्ट्रापुरता नाही, हा संपूर्ण भारतामधील प्रत्येक राज्याच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आहे. आणि झालं असं, मग बाठिया आयोग म्हणून एक आयोग नेमला आपल्या सरकारने आणि बाठिया म्हणून एक आपले सेक्रेटरी होते, त्यांना अध्यक्ष नेमला. आणि त्या आयोगाच्या रिपोर्टमध्ये काय त्यांनी गडबडीमध्ये केला तो मी त्या विषयावर एक खूप मोठं, त्यासाठी एक वेगळं फेसबुक लाईव्ह घ्यावं लागेल. आणि घाई गडबडीमध्ये कसं तरी त्यांनी खूप दबावामध्ये, मला आता मी थोडक्यात सांगतो, त्या बाठियांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या 27% आरक्षणानुसार 65,000 जागा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला मिळाल्या पाहिजे होत्या. आणि ह्या भाटिया साहेबांनी काय सर्वे केला, तर 5-6 मीटिंग क्षेत्रपाणीच्या लावल्या, पुणे असेल, आणखीन औरंगाबाद असेल, मुंबईमधला तर सर्वे केला नाही. मतदार यादी असते ना, मतदार यादीमधील नावं पाहायची. मग पाटील असेल तर मग मराठा, मग गायकवाड असेल तर मग माळी, तुमचा मुंडे असेल तर वंजारी, अशा मतदार यादीच्या
निहाय त्यांनी ती अंदाजित आकडेवारी, त्यानंतर UDIS म्हणजे जे विद्यार्थी असतात त्याची पटसंख्या असती, त्याच्यावरनं असे काही 2-4 रिपोर्ट घेतले, सरलचा डाटा घेतला आणि त्याच्यावरनं त्यांनी म्हणून टाकलं की ह्या स्थानिक स्वराज्य. त्यांनी पुण्यामध्ये सांगितलंय की फक्त पुणे महानगरपालिका या संस्थेमध्ये ओबीसी आहेत साधारणतः 17% फक्त. ठाणेमध्ये जिथं आगरी, कोळी, भंडारी यांचा गड आहे, त्या ठाणेमध्ये ओबीसी फक्त 8% असं सांगितलं. नाशिकमध्ये सांगितलंय की ओबीसीची संख्या नाशिक महानगरपालिकेमध्ये 7% आहे. पालघर वगैरे जे जिल्हे त्याच्यामध्ये 0% ओबीसी असं सांगितलं या भाटिया साहेबांनी. आणि असा रिपोर्ट सुपूर्द केला. शासनाने पण घाई गडबडीमध्ये चला आपल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन आलेत, कुठं ते याच्यात जायचे आणि आपले ओबीसी अभ्यासक, ओबीसी नेते, ओबीसी आंदोलक, ओबीसी विचारवंत, पण ठीक आहे बाबा, काय काय म्हणतो ना आपण दगडाचे. त्यामुळं तो भाटिया आयोगाचा रिपोर्ट स्वीकारला गेला, त्याच्यावर कोणी हरकत घेतली नाही. आणि त्यानुसार आता माझं एक असं म्हणणं आहे किंवा माझं एक असं म्हणणं आहे की जे खानविलकर साहेब ते 1 महिना पण थांबायला तयार नव्हते. ठीक आहे, न्यायालयाचा आपण आदरच करतो, पण आता भाटिया आयोगाचा रिपोर्ट येऊन माझ्या मते साधारणतः एक 8-9 महिने झाले असतील किंवा त्यापेक्षा जास्त. मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का होत नाहीयेत, का त्या वारंवार पुढे ढकलल्या जातात ते? हा खरं आपल्या ओबीसींना हा प्रश्न पडायला पाहिजे की ज्यावेळेस निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस आम्ही थांबणार नाही रिपोर्टसाठी, आणि ज्यावेळेस रिपोर्ट आला आता ओबीसीच्या आरक्षणाची टक्केवारी आली, ती आम्हाला मान्य नाहीये आणि खरंच ती मान्य नाही आणि मान्य पण नाही केली पाहिजे. कारण की महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या 30,000 जागा कमी झालेल्या आहेत या भाटियांच्या रिपोर्टमुळं. याच्या विरुद्ध आवाज उठवायला लागणार आहे आणि हे सगळ्या आपल्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला लागणार आहे. जर राजकारणामध्ये प्रतिनिधित्व पाहिजे, तर तुम्हाला तिथं जागा पाहिजे, रिझर्वेशन पाहिजे, तर बाबांनो या, तो रिपोर्ट काय म्हणतोय ते बघा. तुमच्या ग्रामपंचायतमध्ये, तुमच्या नगरपालिकेमध्ये किती तुमचं टक्केवारी सांगितली आहे. तर यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे राजकीय स्वतःची सामाजिक एक जाणीव पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे, लढण्याची एक हे पाहिजे. हे राजकीय आरक्षणाबद्दल मी बोललो, हा विषय असा नव्हता. आणि आता राहिला विषय जनगणना. आता आपण जे म्हणतो की सामाजिक शैक्षणिक जी जाती आहेत किंवा जो वर्ग आहे याचं सामाजिक शैक्षणिक मागासले पण तपासण्याच्या कसोट्या हे राज्य मागासवर्ग आयोग करतं. आणि अधिकार, संविधानिक अधिकार, कायदेशीर अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाला आहेत, पण त्यांचा राज्य मागासवर्ग आयोगाला पण काही लिमिटेशन्स आहेत. ते त्या जातीच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरोघरी, प्रत्येक गावागावात जाऊन तो सर्वे करू शकत नाही. त्यांना सॅम्पल सर्वे करावा लागतो. त्या कसोट्या जर पाहिजे म्हणल्या तर त्यांना गॅस आहे का, घरावर छत आहे का पत्रा आहे, त्यांच्या मुलांची शैक्षणिक परिस्थिती काय आहे, त्यांच्या घरामधील स्त्रियांची आरोग्यविषयक काय काळजी घेतली जाते, ह्या सगळ्याला राज्य मागासवर्ग आयोगाला लिमिटेशन्स येतात. जर ही आत्ता जी 2021 म्हणजे दशवार्षिक जनगणना 2021 मध्ये होणार होती, व्हायला पाहिजे होती, पण काय दिवस आलेत, देश कुठं चाललाय, 2023 उजाडतंय तरी पण जनगणना होत नाहीये. आता जी 2024ला होईल, 2025ला होईल ते माहित नाही आपल्याला, ते मोदी साहेबांना माहिती आणि सत्ताधारी पक्षाला माहिती आहे. त्याच्यामध्ये जर SC/ST म्हणजे जातनिहाय, ओबीसींची जातनिहाय, ओबीसींची म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाची जर जातनिहाय जनगणना झाली तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील ओबीसी मग साळी, माळी, तेली, कुंभार, आगरी, कोळी, भंडारी, काष्टी, लोणारी, शिंपी, गुरव, धोबी, परीट या सगळ्यांच्या घरामधील आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक परिस्थिती, त्यांचं सामाजिक स्थान काय आहे, त्यांचं वाहतूक, त्यांना येणं जाण्याच्या काय सोयी सुविधा आहेत, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय, त्यांना स्कॉलरशिप मिळते का, त्याच्यामध्ये ह्या जनगणनेमध्ये 30-40 कसोट्या असतात. आणि हा जर डाटा आला तर मग तिथं ओबीसीच्या प्रत्येक जातीची इत्थंभूत माहिती कळेल.
त्या ओबीसी जातींना आतापर्यंत सरकारी नोकरीमध्ये किती प्राधान्य मिळालं, किती मिळालं पाहिजे होतं आणि त्याचा बॅकलॉग किती आहे हे सगळं कळेल. काल परवा सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक बैठक झाली, त्याच्यामध्ये मी पण होतो निमंत्रित म्हणून. त्याच्यामध्ये आदरणीय ओबीसी नेते भुजबळ साहेबांनी सांगितलं की बाबा असा डाटा आहे आणि 27% नुसार राज्य सरकारी कर्मचारी, मग त्याच्यामध्ये मंत्रालय असेल किंवा वेगवेगळे विभाग असतील, त्याच्यामध्ये साधारणतः 2 ते 2.25 लाख आपल्याला नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे होतं. परंतु त्याचा साधारणतः 90,000 का काहीतरी अशाच जागा आहेत आणि 1,10,000चा काहीतरी बॅकलॉग आहे. तिथं आपले उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब म्हणाले की नाही, हे मी भुजबळ साहेबांची ही आकडेवारी मला चुकीची वाटते, ते जे सांगतात ते ना, असं असतं तर ओबीसी शांत बसले असते का. आणि मग तिथं उपमुख्यमंत्री साहेबांनी चीफ सेक्रेटरी होते त्यांना विचारलं आणि ते मुख्य सचिव म्हणाले की नाही, अशी आकडेवारी राज्य सरकारकडे नाहीये. आता शोकांतिका अशी आहे की ही आकडेवारी गायकवाड आयोगाने, राज्य सरकारने स्थापित केलेल्या गायकवाड आयोगाने सुप्रीम कोर्टात ठेवली की ओबीसींना किती प्रतिनिधित्व आहे, किती आरक्षण आहे सरकारी नोकऱ्यामध्ये. त्यानंतर माननीय भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी होती आणि त्या कमिटीने ओबीसीसाठी एक कमिटी होती, त्यांनी हा सर्व्हे केला होता आणि त्यांच्याकडे पण ती आकडेवारी होती. तरी मुख्य सचिव सांगतात की नाही, अशी कुठली आकडेवारी नाहीये आणि हे चुकीचे आकडे. म्हणजे ओबीसींचं किती मोठं दुर्दैव आहे, किती तोंडाला पाणी पुसले जातात आणि 100 लोकांमध्ये मुख्य सचिव उपमुख्यमंत्र्यांना सांगतात की अशी आकडेवारी नाहीये, ही आकडेवारी विश्वासार्ह नाहीये. आणि मग त्या बातम्या येतात आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी पेपरला सगळे आकडे येतात. मग गायकवाड आयोगाचे येतात, सुप्रीम कोर्टाचे येतात, मंत्रिमंडळ उपसमिती जी ओबीसीसाठी होती त्याचे येतात. तर मला असं वाटतंय की जनगणनेसाठी हा सगळा डाटा समोर आला पाहिजे. मग ओबीसींना किती मिळाले, त्यांचं फुगीर आहे का त्यांचं पोट भरलं नाही उपाशी आहे, हे सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, कळून द्या ना. आमची संख्या जर 20% असेल तर आम्हाला ठीक आहे, 20% आरक्षण द्या. 60% असेल तर मग तुम्ही ठरवा, पण घाबरताय कशाला. आमची जनगणना करण्यासाठी, आमची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्यविषयक माहिती जमा करण्यासाठी 60% आम्ही असतील, 50% असेल तर आमचा पण टॅक्स आहे ना, आमच्या पैशातनंच तुम्ही जनगणना करणार ना. मग भीती कसली. अहो कळून द्या आम्हाला संख्या, आमची आर्थिक परिस्थिती कळून द्या, सामाजिक कळून द्या, राजकीय आमची परिस्थिती कळून द्या, आमचे किती कॅबिनेट मिनिस्टर झाले, आमचे किती मुख्यमंत्री झाले, आमचे किती आमदार झाले, आमचे किती खासदार झाले, आमचे किती केंद्रीय मंत्री झाले, कळून द्या. तर ही सगळी रात्र थोडी आणि सोंग फार अशी परिस्थिती आहे. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. मग ओबीसी साठी हॉस्टेल असेल, ओबीसी महामंडळाचा निधी असेल, जे सापत्न वागणूक मिळली जाते. उपमुख्यमंत्री सांगतात की आम्ही सारथीला आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला 5,500 कोटी दिले, छाती ठोकपणे सांगतात अरे वा चांगले आमचे बांधव आहेत. अहो पण आम्ही 50-60% ओबीसी आहे, 450 जातीतले. आमच्या महाज्योतीला तुम्ही किती पैसे दिले? 50 करोड. आणि आमच्या ओबीसी महामंडळाच्या आमच्या आता स्कीमच चालू नाही, आम्हाला ऑफिसच मिळत नाही. एवढी आमची दुर्दैवी दयनीय अवस्था नका करू. शेवटी लोकशाही आहे. आम्हाला आता ओबीसी जागृत होतोय. आपल्या या बहुजन संघटक चॅनलच्या माध्यमातून नक्कीच मला इतक्या जणांपर्यंत पोहोचायची संधी मिळाली. जे आता लाईव्ह बघतात ते गौरीताई असतील, राजाराम पाटील साहेब आमचे सहकारी आहेत आणि खूप आक्रमक नेतृत्व आहे. असे बरेच जण आहेत, यांना मी धन्यवाद देतो की माझं हे जे काही विचार आहेत आपण ऐकून घेतले. आपण हे विचार सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला इथं आमंत्रित केलं आणि मला पण आपल्याशी हितगुज करायला, काही गोष्टी ज्या माहीत नसतील त्या सांगायला मला चांगलं वाटतंय. कुठंतरी अज्ञान असतं, कुठंतरी काहीतरी गैरसमज असतो, तो बऱ्याच जणांचा असतो, ओबीसींचा पण असतो. तो गैरसमज दूर झाला पाहिजे. मंडल आयोग काय, मग 50%च्या आतमध्येच आरक्षण पाहिजे का, मग 50% म्हणल्यानंतर मग निम्मच द्यायचं असतं का, मग सामाजिक आणि शैक्षणिक मागास काय, ओबीसी म्हणजे काय, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. राजकीय आरक्षण काय, त्याच्यात काय आपल्याला अधिकार आहे, स्थानिक स्वराज्य संस्था काय, अशा बऱ्याच गोष्टी माहीत नाही. आपले आता सर्वात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट चांगली आहे की आम्ही 7-8 वर्षापासून 8-9 वर्षापासून आम्ही यामध्ये
चळवळीमध्ये सहभागी होऊन ओबीसी आरक्षण असेल, ओबीसीचा निधी असेल, ओबीसीचे हॉस्टेल असतील, विविध ओबीसीच्या स्कॉलरशिप असतील, याच्यासाठी आम्ही लढतोय. पण आम्हाला एवढ्या आता 2-3 वर्षामध्ये ओबीसी हा जो रस्त्यावर उतरतोय, ओबीसी त्यांचे जे हक्क मागतोय, ही खरंच एक खूप आम्हाला एक चांगलं आता चित्र दिसतंय. आणि आणखीन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पहा, हे सगळं आता ह्या चॅनलचा हा जो माझा काही लाईव्ह असेल तुम्हाला आवडला असेल तर सगळीकडे तुम्ही शेअर करा, अशी माझी विनंती आहे. आपल्या ओबीसीना जागृत करा आणि नक्कीच आपण ही होणारी जनगणना, जातनिहाय जनगणना करून दाखवू आणि एक मोठी ताकद निर्माण करू आणि सरकारला गुडघ्यावर यायला आपण भाग पाडू. एकच म्हणतो मी, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी साझेदारी, आणि ती साझेदारी, ती हिस्सेदारी आपण मिळवू. आपण बजेटमधला हिस्सा मिळवू, आपण सत्तेतला मिळवू, आपण न्यायव्यवस्थेमधला मिळवू, राजकारणातला मिळवू आणि आपल्या मानापानाचा समाजामधला पण आपला हक्क, अधिकार, आपला हिस्सा आपण मिळवू. जय ओबीसी, जय ज्योती, जय भीम, जय क्रांती. धन्यवाद.